इथून येणारा मॅचला सुरुवात एका साईडला असणारा प्रेशरच्या दुसऱ्या साईडला असणारा विश्वतीय प्रसन्न पहिल्या चेंडूवर ते आता पटका पाहायला मिळतं. चेंडू त्यांना टीव्हीच्या स्वरूपात 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. धावपले जाऊन पोहोचणार ते 2 अंकावरती 2 धावा कलकवरती जोडले गेले. आतापर्यंत विचार केला तर प्रेशर टीमच्या माध्यमातून चांगली केली गेले. तुम्ही चांगला ऑफ साईडला करून काढला पॉइंट होता चेंडूला. चला सागर सोनवले आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचोय. सागर सोनवले लगेच यायचंय. पुन्हा चांगला फटका पाहायला मिळेल. चेंडूची आडणी केल्या. रनआउटची संधी आहे. विकेट बाहेर निघते प्रेशर टीमच्या माध्यमातून. पहिला धक्का लागतोय प्रेशर टीमला. 4 धाव या संख्येवर निखिलच्या स्वरूपात. चला निखिल आला. पहिली चांगला फटका पुन्हा त्याच्या प्रकाराची संधी आहे. नक्कीच मला तर वाटतं पहिले गोलंदाजा हात टच झाला स्टामावर. त्यानंतर चेंडू बदलला. काहीतरी प्रेशराईजने गोलंदाजी करतोय. प्रेशराईजने गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 5 धावा बदलले. 4 चेंडू 5. अजून 2 मध्ये किती धावा कुठून काढणार. इथून सुरुवात पुन्हा एकदा तयार आहे. पुन्हा एकदा त्याचा फटका पाहायला मिळतोय. 2 दिवसात चेंडू अडवणार. त्यानंतर सहजरित्या 1 धाव पूर्ण. एक चेंडू असणार. शिल्लक 6 धावा फलकावरती जोडले गेल्यात. धावा पुस्तकावरती 6 धावा जोडले गेल्यात. पुन्हा एकदा तयार होणार. पुढची टीमचा फलंदाज सूरज. आमच्या विकेट अजून एक प्रेशर टीमच्या माध्यमातून आता 7 धावा झाल्यात. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज कंपल्सरीचीच असणार आहे. चला आरोग्य आपण देखील तयार राहायचं. मॅच फायनल मध्ये प्रवेश केलाय. कुठला संघ या चमचमणाऱ्या पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवरती नाव कोरणार. कुठला संघ चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती 2ऱ्या नंबरवरती नाव कोरणार. आंबेडकर चषकाचा चॅम्पियन संघ कुठला ठरणार. आंबेडकर चषकाचे वैविध्यमान 16 थोडं वेळेत आपल्याला पाहायला मिळेल. चांगली अशी स्पर्धाशीलकारांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आयोजित आंबेडकर चषक पाहायला मिळतं. पहिलीच पर्व एकदम धडाकेबाज आयोजन पाहायला मिळतं. आंबेडकर नगर यांच्या माध्यमातून एक आयोजन पाहायला मिळतं. एकदम सुरेख आयोजन. चमचमणाऱ्या ट्रॉफी चमचमणारे शेज आणि कुल्हार देखील पाहायला मिळते. आणि बेस्ट बॅट्समॅन बेस्ट फिल्डर बेस्ट बॉलर देखील स्पर्धेच्या माध्यमातून मालिका विजयासाठी तुम्हाला बेस्ट कुलर देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तयार आहे. 7 धावांची गरज आहे. 7 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तयार. पहिल्या चेंडूवर हलक्यातून ग्लास केलं. एकीचा कॉल आहे. 1च धावेचं समाधान आहे. चला इथून येणार मॅचला सुरुवात. 5 चेंडू 6ची गरज आहे. चांगला फटका पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण. नक्कीच एखादा चेंडू डॉट, एखादा चेंडू व्हाईट, एखादा चेंडू नो या सामन्यामध्ये पलट वार करणार. काय होणार, काय बिघडणार. समोर गोलंदाजी मार्कवरती पोहोचले. चांगला फटका चेंडू जाणार. 15चा इशारा. 2 धावेने पुन्हा एकदा धाव सल्ल्यात पुढे सरसावर 4 अंक भरते.
तीन चेंडू 3 धावांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ काय होईल, काय बिघडणार. पलमे भिकारी तर पलमे राजा हे क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळते आपल्याला. पहिले चांगला फटका रनची चेंडू डायरेक्ट हिट करायचे होते. आता वरती चेंडू फेकून मारला असं प्रेक्षकाने. त्यानंतर सगळे एकदा पूर्ण मी दुसऱ्याने सांगितलं तुम्हाला निघतात. पलमे भिकारचा पलमे राजा क्रिकेटचा खेळ आहे. तर काही होऊ शकतंय, काय होणार, काय बिघडणार. एक टायमाला 7 चेंडू मध्ये एक धाव कुठून काढता येत नाही. एक टायमाला एक चेंडू मध्ये 7 धावा कुठून काढता येतात. एक चेंडू मध्ये 4 धावा कुठून काढता येतात. इथे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणार. आंबेडकर चषक परवा पहिले सेमीफायनल ठरणार. सेमीफायनल 2 प्रेक्षकांच्या भेटीला तुम्ही तर तयार आहे. गोलंदाजी मार्क वरते ज्यावेळेला अलका तुम्ही ग्लास केला चेंडूची आडणी करायची होती. संरक्षक डाव आहे. त्यानंतर चेंडू जाणार वनडेच्या स्वरूपात एक डाव संघाचे खात्यामध्ये ऍड होणार. कंपल्सरी चेज असणार. एक चेंडू एक डाव, एक चेंडू एक डाव. काय होईल, काय बिघडणार. ज्यावेळी एक चेंडू एक डाव असते ना, ज्यावेळी फलंदाजावरती प्रेशर असतं, त्यावेळी एक चेंडू 7 धावांची गरज असते ना, त्यावेळी माइंडला थ्रो माइंडने खेळतो फलंदाज. आणि 7 चेंडू 7 धावांची गरज असते ना, ज्यावेळी फलंदाजाला माहित असते आपल्याला 7 चेंडू मध्ये एक तर मोठा लीड मारायला लागतो. आता एक चेंडू एक धावांची गरज आहे. कुठल्या माइंडने खेळणार फलंदाज. समोर घेतले फिल्डिंग, समोर घेतले फिल्डिंग. एक चेंडू एक डाव. तुम्ही एकदा तयार आहे फलंदाज. चला सांगायला सुरुवात करूया. एक चेंडू एक चेंडू एक डाव. काय होईल, काय बिघडणार बघूया. थोडंच गेला समजेल. पहिला अलकापणे ग्लास केला. ज्यावेळी विषय प्रसन्न हा संघ विजय होत आहे.